नल दमयंती जयंत जोगळेकर. प्राचीन भारतीय साहित्यातल्या अद्भुतरम्य पर्वावरील रससिद्ध कादंबरी. उगवत्या सूर्याची सोनेरी किरणे राजवाड्याच्या महाद्वारावर पडली तेव्हा नैषधराज वीरसेन सुस्नात होऊन फलाहाराला बसले होते. महाराजांचा दिनक्रम कधीच बदलत नसे. सूर्योदयापूर्वी 4 घटिका ते उठत. प्रातःकर्मे उरकून ते 1 सहस्त्र सूर्यनमस्कार घालत. मग 1 घटिका मल्लयुद्ध, 3ऱ्या घटिकेत शरसंधान आणि असियुद्धाचा सराव. मग स्नानसंध्या उरकून उगवत्या सूर्याला प्रणाम करून ते गायत्री मंत्राचा जप करत. त्यानंतर महाराज वीरसेन फलाहारासाठी महाराणी वसुमतीच्या प्रासादात येत. वसुमतीच्या प्रासादाची रचना वीरसेनांच्या प्रासादाहून अगदीच वेगळी होती. वीरसेनांच्या प्रासादातील दालने चौरस होती. पांढरा आणि करडा रंग भिंतींना दिलेला होता. मोठ्या आकाराच्या तैलदीपांनी रात्री भरपूर प्रकाश पडत असे. भिंतीवर तलवारी, ढाली, भाले अशी शस्त्रे टांगलेली होती. बाहेर बलिष्ठ सैनिक पहारा देत. प्रासादाच्या आत तेवढेच बलिष्ठ दास महाराजांचे संरक्षण करीत. प्रासादाच्या एका बाजूला अश्वशाळा आणि मल्लशाळा होत्या. महाराजांचे सर्वात आवडते 6 अश्व तिथे ठेवलेले होते. मृगया आणि युद्ध या दोन्हींमध्ये हे अश्व जराही विचलित न होता स्वाराला सांभाळत असत. महाराजांचे शयनगृह पण साधेच होते. प्रसाधनगृहात फक्त एकच चमकदार चांदीचा पत्रा भिंतीवर चढवलेला होता. आपले प्रसाधन आणि वेशभूषा वीरसेन त्यात पाहून करीत. शयनगृहातला मोठा मंचक रेशमी कापडाने मढवलेला होता. वाघ, सिंह, मृग, अस्वल यांच्या कमावलेल्या कातड्यांनी जमीन झाकलेली होती. महाराज पुष्कळदा त्यांच्या पत्नीच्या प्रासादात रात्री राहत, पण इतर वेळी देशोदेशींहून आलेल्या सुंदर दासी त्यांच्या शयनगृहात त्यांचे मनोरंजन करीत. महाराणी वसुमतींचा प्रासाद वीरसेनाच्या प्रासादाशी जमिनीखालून जाणाऱ्या भुयाराने जोडलेला होता. वसुमतींचा प्रासाद कलापूर्ण होता. वेगवेगळ्या फिकट रंगांनी तिथली दालने रंगवलेली होती. भिंतीवर मखमली कापडावर रंगवलेली चित्रे टांगलेली होती. ठिकठिकाणी पुष्परचना केलेल्या होत्या. संगीत आणि नृत्यासाठी वेगळी दालने होती. शयनगृहाला फिका निळा रंग दिलेला होता. मोठमोठ्या रत्नदीपांनी तो प्रासाद रात्री उजळून निघत असे. स्नानगृहात एक उथळ तलाव सुगंधी पाण्याने भरलेला असे. महाराणीच्या प्रासादाचे संरक्षण करणारे सैनिक पण धष्टपुष्ट आणि बलिष्ठ होते, पण ते सर्वच होते क्लीब. युद्धात जे सैनिक शरण येत त्यांचे पुरुषत्व शस्त्रक्रिया करून हिरावून घेतले जाई. पुरुषसुलभ ईर्षा, महत्त्वाकांक्षा त्यांना नसे. बाहेरच्या समाजात त्यांना स्थान नसे. त्यामुळे ते प्रामाणिक अंगरक्षक म्हणून योग्य ठरत. स्त्रीप्रधान राणीवशाचे रक्षणही तेच करत. तरीही अंतःपुरात त्यांना प्रवेश नव्हता. शस्त्रनिपुण आणि बलवान दासी अंतःपुरात सतर्क होत्या. महाराणींच्या प्रासादाच्या दर्शनी भागात मंत्रणागृह होते. भुयारी रस्त्यातून महाराज महाराणींच्या अंतःपुरात प्रवेश करीत. तिथल्या भोजनगृहात फलाहार करून मग ते मंत्रणागृहात येत. राज्यसभेत जाण्याआधी महामात्य, महामंत्री आणि सेनापती यांच्याबरोबर ते विचारविनिमय करीत. महाराज वीरसेन आत आले तेव्हा महामात्य कुमारसेन, महामंत्री समर्थ आणि सेनापती उग्रसेन त्यांच्या प्रतीक्षेतच होते. त्यांनी केलेल्या प्रणामांचा स्वीकार करीत वीरसेन स्थानापन्न झाले. त्यांनी संकेत केल्यावर ते तिघेही आपापल्या आसनांवर बसले. महामात्य, महामंत्री आणि सेनापती तिघेही शूरसेनांचे बालमित्र होते. चौघेही एकत्र वाढले, खेळले होते. चौघांनीही संजीवन ऋषींच्या आश्रमात विद्याग्रहण केली होती. राजकारणातच नव्हे तर कौटुंबिक बाबतीतही महाराज त्यांचा विचार घेत असत. राज्यकारभाराचा खल संपला तेव्हा महामात्य कुमारसेन म्हणाले, महाराज, आज आपण चिंताग्रस्त दिसता आहात. आम्ही काही करू शकत असलो तर सांगावे. महाराज वीरसेन म्हणाले, अमात्य, कारण तर एकच आहे. ते म्हणजे कुमार नल. यौराज्याभिषेकाने त्यांच्या चित्तवृत्तीत बदल होईल असे आम्हाला वाटत होते, पण त्यांच्या वागणुकीत अजून फरक पडत नाही. शक्य तितक्या लवकर त्यांच्यावर राज्यकारभार सोपवून वानप्रस्थ स्वीकारायची आमची इच्छा आहे.
पण राज्य चालवायला अजून कुमार नल समर्थ आहेत असे मला वाटत नाही. सेनापती उग्रसेन म्हणाले, महाराज, आपण असे का म्हणता? शस्त्रविद्येत कुमार निपुण आहेत. रिंगण घेत इतक्या वेगाने ते भाला फिरवतात की चारही बाजूने त्यांच्यावर संधान ठेवून सोडलेले शर त्या भाल्यामुळे परत फिरतात. एकाच वेळी ते 4 खडकधारकांशी युद्ध करून त्यांना परास्त करतात. 100 पावलांवर मृगशावकाच्या नेत्राच्या आकाराच्या वर्तुळावर ते अचूक शरसंधान करतात आणि त्यांचे युद्धचातुर्य काय वर्णावे. मगध देशाच्या अफाट सैन्याला त्यांच्या चतुर व्यूहरचनेने आपल्या अनेकपट कमी सैन्यबळावर त्यांनी नमवले होते. बलशाली हूण राजाला त्यांनी द्वंद्वयुद्धात नमवले होते. कुमार नल सिंहासनावर बसल्यावर थोड्याच अवधीत अश्वमेध यज्ञ करून चक्रवर्ती सम्राट होतील याबद्दल मला तरी संदेह नाही. महामंत्री समर्थ म्हणाले, विद्याग्रहणात कुमार नल प्रवीण आहेत. महामुनी बृहदश्वांच्या आश्रमात त्यांनी 8 वर्षे अध्ययन केलेले आहे. शस्त्रास्त्र विद्येबरोबरच इतर विद्याही त्यांनी साध्य केल्या आहेत. 18 विद्या आणि 64 कला त्यांनी अल्पावधीत आत्मसात केल्या आहेत. अक्षविद्येत महामुनी बृहदश्व प्रवीण आहेत. कुमारांनी ती विद्या पण आत्मसात केली आहे. शालिहोत्र मुनींकडून ते अश्वविद्या शिकले आहेत. गायन, वादन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला या कलांमध्ये तर आपल्या पदरी असलेल्या कलाकारांच्या कित्येक पट ते पुढे आहेत. असा सकल विद्यासंपन्न आणि कलासक्त कुमार राज्य चालवायला समर्थ नाही असे महाराजांना का वाटते? महामात्य म्हणाले, महाराज, कुमारांना राज्यकारभाराचे पूर्ण ज्ञान आहे. राजकारण, न्यायशास्त्र, मांडलिकांशी ठेवायचे संबंध, नगररचना, वास्तुशास्त्र, राज्यसभेचे नियम यात कुमार पारंगत आहेत. महाराजांनी त्यांच्यावर सोपवलेले प्रत्येक काम त्यांनी यशस्वी करून दाखवलेले आहे. मग महाराजांच्या मनात संदेह का? वीरसेन थोडा वेळ स्वस्थ बसले. मग एक उसासा टाकून म्हणाले, तुम्हा तिघांचे विश्लेषण अगदी अचूक आहे. कुमार नल सर्वगुणसंपन्न आहेत यात शंकाच नाही. पण सफल राजा होण्यासाठी 2 गुण सर्वात आवश्यक असतात. ते म्हणजे निग्रह आणि संयम. कुमारांना मृगया आणि द्यूत आवडतात. मग कितीही महत्त्वाचे काम असो त्यांना त्याचा विसर पडतो. आणि संयम म्हणाल तर मला अंगराज वरुणांची आठवण येते. अंगराज वरुणांनी विद्रोह केला होता. कुमार नलाने त्यांचा पराभव केला. पराभूत राजाला त्याने जेत्याचे मांडलिकत्व स्वीकारल्यावर त्याचे राज्य परत द्यायची रीत होती. पण पराभूत असूनही वरुण राजाने क्षमा न मागता निषद वंशाबद्दल अनुचित उद्गार काढले. तत्क्षणी कुमार नलाने त्याचा शिरच्छेद केला होता. त्या आठवणीने चौघेही विचारात पडले. मग अमात्य म्हणाले, महाराज, मला असे वाटते की आपण कुमारांचा विवाह करावात. जसा एखादा मुक्त वारू निष्णात शिक्षकाच्या ताब्यात आला की सुतासारखा सरळ होतो, त्याचप्रमाणे एक सुशील पत्नी आपल्या पतीला योग्य मार्गावर आणू शकते. प्रतोद आत आला, म्हणाला, स्वामींचा विजय असो. सर्व पदाधिकारी, मंत्रीगण राज्यसभेत उपस्थित आहेत. राज्यसभेत महाराजांच्या उच्चासनाच्या उजव्या बाजूला कुमार नलांचे आसन होते. त्यांच्या बाजूला सेनापतींचे स्थान होते. डाव्या बाजूला महामात्य आणि महामंत्री बसत. समोर दोन्ही बाजूंना मंत्री, कोषाध्यक्ष, भांडारक यांची आसने होती. भेटीला आलेले मांडलिक आणि इतर देशातून आलेल्या राजदूतांची आसने त्यानंतर असायची. राज्यकारभारात येणारे प्रश्न, अडचणी इथे मांडल्या जात आणि महाराज सभेचा निर्णय विचारात घेत. दरवर्षी कारभार द्यायला आलेले मांडलिक राजे इथेच सम्राटांची भेट घेत असत. महाराज स्थानापन्न झाले. सर्वजण आपापल्या स्थानावर बसले. पण युवराजांचे आसन रिक्त होते. कुमार नल अजून शयनागारात निद्रिस्त होते. आदल्या दिवशी नल आणि त्याचा चुलत भाऊ पुष्कर, विदिशेचा युवराज, दिवसभर मृगयेत रमले होते. मग संध्याकाळी गांधार देशातून आलेली वारुणी प्राशन करून दोघा युवराजांची द्यूत क्रीडा रंगली.
गांधारातून विदिशा नरेशांना आलेल्या उपहारामध्ये एक देखणी दासी होती. पुष्करने ती पणाला लावली. नलाने आपला नवरत्नांचा अमोल हार पणाला लावून तिला जिंकून घेतले. युवराज पुष्कर खिन्न झाले, पण मद्र देशातून आलेली एक लावण्यवती दासी नलाने त्यांना प्रदान केल्यावर तेही खुलले. गांधारी रतिक्रीडेत फारच निपुण होती. रत्नदीप मालवेपर्यंत तिच्याशी क्रीडा करून कुमार निद्रिस्त झाले. राज्यसभा केव्हा भरली आणि केव्हा विसर्जित झाली हे त्यांना समजलेच नव्हते. महाराज वीरसेन माध्यानीच्या भोजनासाठी राणी वसुमतीच्या प्रासादात आले तेव्हा कुमार नलांचे नेत्र नुकतेच उघडत होते. देवी, महामात्य कुमारसेन सुचवत होते की कुमार नलांचा विवाह करून द्यावा. कदाचित गृहस्थाश्रम स्वीकारल्यावर राज्याचं उत्तरदायित्व सांभाळायला ते समर्थ होतील. महाराज, अगदी हाच विचार माझ्या पण मनात पुष्कळ दिवसांपासून आहे. देशोदेशीच्या राजकन्यांची वर्णने आणि त्यांची चित्रे मी कुमारांना दाखवली. त्या राजकन्यांना प्रत्यक्षात पाहून भाटांनी त्यांची स्तुतिसुमने गायली. पण युवराजांना त्यातली एकही पसंत पडली नाही. त्यांच्या मनात कोण सुंदरी लपलेली आहे तेच मला कळत नाही. लहानपणापासूनच कुमार नल धर्मपरायण होता. गुरु बृहदश्वांनी त्याला नित्य आणि नैमित्तिक कर्मांची संथा दिलेली होती. सकाळी उठल्याबरोबर तो मुखप्रक्षालन आणि मूलमूत्र विसर्जन करून स्नान करीत असे. धूत वस्त्रे नेसून सूर्याला अर्घ्य देऊन तो गायत्री मंत्राचा जप करत असे. मग तो यज्ञशाळेत जाई. तिथे अग्निकुंड सदैव धगधगत असे. त्रिकोणी भांड्यात ठेवलेले गाईचे तूप आणि ताजा भात यांचे मिश्रण तो अग्निहोत्रात टाकत असे. त्यानंतर इदम न मम असे म्हणत तो सर्व देवांचे आणि लोकपालांचे हवीर भाग अग्नीला अर्पण करीत असे. त्यानंतर कुमार नल संध्या करीत असे. शिवलिंगाची पार्थिव पूजा करून तो यज्ञशाळेच्या बाहेर यायचा. भिक्षुक आणि याचक यांना दक्षिणा देऊन तो संतुष्ट करत असे. फलाहार करून कुमार मल्लशाळेत जात असे. 3 घटिका व्यायाम करून मग तो पुन्हा स्नान करीत असे. त्यानंतर तो राज्यसभेत जात असे. संपूर्ण दिवसात नलाचे शुचितेकडे लक्ष असायचे. दिवसा केव्हाही मलमूत्र विसर्जनाला जाताना तो यज्ञोपवीत कानावर ठेवी. नंतर तो हात आणि पाय स्वच्छ धुत असे. देशोदेशीचे विद्वान निषदांच्या पंडितांशी वादविवाद करत तेव्हा नल उपस्थित असे. तो बहुश्रुत होता. धर्माची आणि रूढींची त्याला चांगलीच जाण होती. म्हणूनच एवढ्या लहान वयातच त्याला पुण्यश्लोक हे बिरुद प्राप्त झालेले होते. क्षात्रतेजाबरोबरच नलाला धर्मतेजही प्राप्त होते. त्यामुळेच त्याला कुणाची दृष्ट लागत नसे. त्याच्या शत्रूंनी पिशाच्य विद्या वापरून त्याचा घात करायचा पुष्कळदा प्रयत्न केला होता. पण अशा तिर्यक योनी त्याच्या जवळपासही जाऊ शकत नसत. एक अदृश्य कवच त्याचे रक्षण करत असे. उग्रसेनांचे पुत्र चंडप्रताप, कुमारसेनांचे पुत्र अंगद आणि समर्थांचे चिरंजीव चारुदत्त हे तिघेही कुमार नलांचे लहानपणापासूनचे सोबती. तेही सतत युवराजांच्या सोबत असत. वीरसेन हे महाराज कुमारदत्तांचे ज्येष्ठ चिरंजीव. त्यामुळे कुमारदत्तांनंतर संपूर्ण साम्राज्य त्यांनाच मिळाले. पण वीरसेनांनी त्यांच्या राज्याचा अर्धा भाग त्यांच्या बंधूंना म्हणजे वज्रबाहूंना भेट दिला. त्यांची राजधानी विदिशेला होती. त्यांचा पुत्र पुष्कर कुमार नलाच्याच वयाचा होता. पण दोघांच्यात खूप फरक होता. नल बांधेसूद, शूर, पराक्रमी आणि सरळ मनाचा होता. पुष्कर देखणा आणि कलावंत होता, पण त्याचा स्वभाव दुष्ट होता. कुणाचेही चांगले त्याला सावत नसे. आपल्याला हवी ती वस्तू मिळवण्यासाठी तो काहीही करायला तयार असे. त्याला द्यूत खेळायची आवड होती. नलाला हरवून त्याच्या आवडत्या वस्तू जिंकून घ्यायची त्याला नेहमी खुमखुमी येत असे. पण बृहदश्वांकडून अक्षविद्या शिकलेला नल द्यूतात कधीच हारत नसे. आदल्या रात्री पण पुष्करने पणाला लावलेली गांधारी दासी त्याने लीलया जिंकून घेतली होती. इतर कलांबरोबरच राजपुत्रांना सुरतकला पण शिकवली जाई. नगरातील सर्वात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कनिका यासाठी नेमली जाई. दीर्घस्तंभनासाठी उपयुक्त योगासने, वीर्यवर्धक औषधे, वाजीकरण, रसायने या सर्वांचा वापर अशा गणिका करीत. यौराज्याभिषेकाबरोबरच नलाला कामशास्त्राचे प्रात्यक्षिक धडे पण मिळाले होते. रोज नवनवीन दासींशी रममाण व्हायला त्याला आवडत असे.
अलीकडे मात्र त्याची रुची बदलत चाललेली होती. आदल्या रात्री पुष्करकडून जिंकून घेतलेल्या दासीशी तो रममाण झाला, तो जिंकण्याचा आनंद घेण्यासाठी. पण नुसत्या बाह्य रूपात त्याला अलीकडे विशेष आनंद मिळत नसे. कितीही कुशल असल्या तरी या रात्रभराच्याच सख्या ही जाणीव त्याला कायम राहत होती. आपणही लग्न करावे असे त्याला वाटू लागले होते. पत्नी कशी असावी त्याविषयीचे एक सुभाषित त्याला नेहमी आठवायचे. ती पतीची सखी असावी, तिने पतीला योग्य सल्ला द्यावा, ती उत्तम गृहिणी असावी, सर्व कर्मांमध्ये तत्पर असावी, शयनगृहात तिने अप्सरेसारखे वागावे. उपवधू झाल्यापासून नलाला पुष्कळ राजकन्या सांगून आल्या होत्या. त्याची आई नेहमी लग्नाचा विषय काढायची. त्याच्या तिन्ही मित्रांची लग्ने झालेली होती. चंडप्रताप सिंहाला तर एक मुलगा पण होता. भावंडांचे नाते असल्यामुळे त्यांच्या बायका कुमार नलासमोर अवगुंठन पाळत नसत. त्यांच्या घरी गेले की पतीपत्नीतल्या नात्यातला सहजपणा, निर्व्याजपणा त्याला जाणवत असे. आपल्यालाही एक छान बायको असावी असे त्याला खूप जाणवायला लागले होते. ती सुंदर असायलाच हवी, शिवाय सद्गुणी असावी, कलावंत असावी, गुणग्राहक असावी, मिळवून जुळवून घेणारी असावी, पतीच्या अर्ध्या वचनात असावी. अशा पत्नीचे चित्र हळूहळू त्याच्या मनात उभारायला लागले होते. पुष्कळदा चित्रकलेचे साहित्य जमवून त्याने मनातल्या प्रतिमेला साकार करायचा प्रयत्न केला होता, पण अजून त्याच्या मनात ती आकार घेत नव्हती. नलाचे लक्ष आपल्या बोलण्यात नाही हे त्याच्या मित्रांना जाणवले. ते हळूच बाजूला झाले. कुमार काही वेळ तसाच बसून राहिला. मग हळूहळू तो उद्यानाकडे गेला. वेत्रवती आणि रसिका त्याच्या आवडत्या दोन दासी योग्य अंतर राखून त्याच्या मागे चालत होत्या. निळे आकाश, अनेक रंगांची फुले, पुष्करिणीवर उठणारे मंद तरंग यांच्यात नल रमून गेला आणि एकदम त्याच्या मनात ती साकारली. वेत्रवती चित्रसाहित्य घेऊन आली. घासून गुळगुळीत केलेला लाकडाचा पातळ पाट, फुलांच्या आणि फळांच्या रसापासून आणि चूर्ण केलेल्या रत्नांपासून बनवलेले रंग, रासायनिक प्रक्रिया करून बनवलेले भुर्जपत्राचे चौरस, वन्यवराहाच्या पाठीवरच्या केसांपासून केलेले आणि खारीच्या शेपटीच्या केसांपासून बनवलेले कुंचले, अगदी मंद आचेवर भाजून केलेली कोळशाची कांडी. फळ्यावर भुर्जपुत्र चढवून हातात कोळशाची कांडी घेऊन नल उभा राहिला. क्षणभर डोळे मिटून त्याने मनात साकारलेली मूर्ती निरखली. त्याचा हात भराभर चालायला लागला आणि एक अप्रतिम लावण्य साकार झाले. मोठे कपाळ, काळेभोर कुरळे केस, मोत्यांच्या शिंपल्यासारखे लहानसर कान, हरिणीसारखे काळेभोर डोळे, चाफेकळी नाक, पक्व रसरशीत ओठ, गोबऱ्या गालांवर खळ्या, शंखासारखी मान, हस्तिदंती हात, उन्नत स्तन, निमुळती कंबर, पुष्ट नितंब, भरदार मांड्या, लांब पाय, कमळासारखे तळपाय, अशी अप्सरा स्वर्गातून उतरून भुर्जपत्रावर समूर्त झाली. मुग्ध होऊन नल आपल्या कलाकृतीकडे अनिमिषपणानं पाहत राहिला. उन्हे उतरली, सावल्या लांबल्या, प्रतोद जवळ आला. म्हणाला, कुमारांचा विजय असो. महाराणींनी कुमारांना सायं भोजनाला बोलावले आहे. कुमार नल वळला, आपल्या प्रासादाकडे गेला. सकाळच्या फलाहारानंतर आपण काहीच खाल्लेले नाही ही जाणीव त्याच्या पोटाने करून दिली. कुमार तयार होईपर्यंत रसिका ते चित्र घेऊन महाराणी वसुमतीच्या प्रासादात पोचली होती. कोण ग ही रसिका? कुणी अप्सरा किंवा गंधर्वकन्या वाटते आहे? असे रूप मानवांच्यात कुठून दिसायला? महाराणी आज दुपारी कुमार पुष्करणीजवळ बसले होते. 6 घटिका हे चित्र रेखाटत होते. भद्रावती महाराणींजवळ आली. प्रणाम माते, कुमार आपल्या दर्शनाला आले आहेत. नलाने आईला वाकून नमस्कार केला. वसुमतीने त्याला उचलले, त्याच्या मस्तकाचं अवघ्राण केले. कुमार, कोण ही सुकन्या? कोणत्या राजकन्येची स्तुती ऐकून आपण हे चित्र रेखाटलेत? माते, ही माझ्या कल्पनेतलीच तरुणी आहे, अस्तित्वातली नाही. पण असे लावण्य मी कधीच पाहिले नाही. कुमार, आजपर्यंत 100 तरी राजकन्यांची चित्रे मी पाहिले आहेत. त्यातला कितीतरी रूपवान होत्या, पण हे रूप, हा लोभसपणा, चेहऱ्यावरची अशी नम्रता मी कधीच पाहिली नाही. इतकी रूपवान, इतकी शालीन, इतकी गुणवंत कन्या जर मला स्नुषा म्हणून लाभली तर मी स्वतःला भाग्यवान समजेन.
त्या रात्री कुमार नलाला कितीतरी वेळ झोप लागली नाही. त्याच्या डोळ्यासमोरून हे मनोहर रूप हालतच नव्हते. मग त्या चित्राकडे पाहत बसायचा त्याला नादच लागला. संध्याकाळी ते चित्र समोर ठेवून पुष्करणीजवळ तो बसून राहायचा. एक दिवस तो असाच बसला होता तेव्हा रसिका जवळ आली. तिच्या हातात मोत्यांनी भरलेले पात्र होते. कुमारांचा विजय असो. कुमार नेहमी येतात तसेच यंदाही मानसरोवरातून हंस आले आहेत. त्यांच्यासाठी चारा आणलेला आहे. मानसरोवरातून आलेली सुवर्णकांतीच्या हंसांची जोडी पुष्करिणीत उतरली होती. हे कुमार नलाच्या लक्षातच आलेले नव्हते. ओंजळीत मोती घेऊन त्याने त्या हंसापुढे धरले. 2-2 मोती खाऊन ती जोडी पुढे निघाली आणि नलाने काढलेली चित्र बघून थबकली. हंसिनी हंसाला म्हणाली, नाथा, पहा हे चित्र. आपण हिला पाहिलेले आहे. हे विदर्भ कन्येचे तर चित्र नाही ना? हो प्रिये, हीच विदर्भ कन्या दमयंती. हिच्यासारखी लावण्यवती भरतखंडात दुसरी नाही. पण इतके सुंदर चित्र काढणारा चित्रकार कोण असावा? नलाला पशुपक्ष्यांची भाषा समजत असे. तो म्हणाला, पक्षीराज, आपण या कन्येला ओळखता? होय कुमार, विदर्भ देशाचा सम्राट भीमसेनाची ही कन्या. हिचे नाव दमयंती. विवाहानंतर पुष्कळ वर्षे संतती नसल्यामुळे सम्राट भीमसेन आणि त्यांची पत्नी चारुमती दुःखी होते. मग एक दिवस महर्षी दमन त्यांच्याकडे आले. भीमसेन आणि चारुमती यांनी त्यांची सेवा केली. त्यामुळे प्रसन्न होऊन त्यांनी सम्राज्ञीला आशीर्वाद दिला. मग तिला 3 पराक्रमी पुत्र झाले आणि नंतर ही कन्या. ही आज उपवर आहे. सम्राट भीमसेन तिच्यासाठी योग्य वर शोधत आहेत. पक्षीराज, मला हिच्याबद्दल काहीच माहीत नव्हते. मग एक दिवस हे रूप माझ्या मनात साकारलं आणि ते माझ्या कुंचल्यातून उतरलं. हीच माझी भार्या व्हावी अशी माझी इच्छा आहे. अवश्य होईल कुमार. या भारतवर्षामधले सर्व राजकुमार आम्ही पाहिलेले आहेत. रूपाने, गुणाने आणि शौर्याने तुमच्या तोडीचा कोणीच नाही. आजच आम्ही विदर्भ देशाला जातो आणि राजकुमारी दमयंतीला आपला निरोप देतो. रूपमती दमयंती आपल्या सख्यांबरोबर उपवनात फिरत होती. एक अनामिक हुरहुर तिच्या मनात होती. तिच्या सख्या तिची थट्टा करीत होत्या. भल्लिके, काही दिवस मी बघते आहे, दमयंतीचे कशातच लक्ष लागत नाही. काय झाले असेल ग तिला? अगं वल्लरी, या वयात आणि या ऋतूमध्ये आणखी काय होणार? या उपवनात मदनाचा संचार असतो. त्याचा एखादा पुष्पशर आपल्या सखीला वेधून गेला असणार. होय ग, कालच मी ऐकले की महाराज भीमसेन दमयंतीच्या स्वयंवराचा विचार करत आहेत म्हणून. हो का? काय मज्जा येईल नाही? सगळ्या भारतवर्षातून राजे, महाराजे, राजकुमार येतील. सगळी नगरी उजळून निघेल आणि मग सभामंडपात दमयंती वरमाला घेऊन उभी राहील. प्रत्येकाला आशा वाटेल की ही माळ आपल्याच गळ्यात पडणार. पण तो भाग्यवान एकच असेल. कोण असेल ग तो? मला काय माहीत, पण जो असेल तो खरा भाग्यवान. आपली सखी ज्याला मिळेल तो देवेंद्रापेक्षा श्रेष्ठ असणार. सख्यांची थट्टा ऐकून दमयंतीला हसू आले. कृतक कोपाने तिने त्यांना हाकलून दिले आणि ती एकटीच उपवनात फिरत राहिली. थोड्या वेळाने ती पुष्करिणीच्या काठावर विसावली. नकळतच तिच्या मनात एक राजबिंडा पुरुष साकारायला लागला. त्याचवेळी आपले विशाल पंख आवरत सुवर्णहंसांची एक जोडी पुष्करिणीच्या पाण्यावर विसावली. मुग्ध होऊन दमयंती त्यांच्याकडे पाहत राहिली. मनुष्यवाणीने हंस म्हणाला, राजकुमारी दमयंती, तुझा विजय असो. निषध देशाचा राजकुमार नल तुझ्या ध्यासाने वेडा झालेला आहे. त्याने तुला कधीच पाहिलेले नाही, पण त्याच्या कुंचल्यातून तुझे चित्र उतरले. त्या चित्राकडे तो रात्रंदिवस पाहत राहतो. पक्षीराज, कोण हा नल? तो कसा दिसतो? सुवर्णहंसाने नलाचे वर्णन केले. तो दमयंतीच्या मनःचक्षुसमोर साकारला. भल्लिकेकडून साहित्य मागवून तिने त्याचे चित्र रेखाटले. चित्र पाहून सुवर्णहंस म्हणाला, दमयंती, हाच तो नैषध नल. तुमची जोडी अगदी रती मदनासारखी दिसेल. भान हरपून दमयंती नलाच्या चित्राकडे पाहत राहिली. भल्लिका जवळ आली. देवी, हा कोण?
हा तर कुणी गंधर्व किंवा देव दिसतो आहे. असे रूप, असा देखणेपणा कुणा मनुष्यात तर दिसणारच नाही. भल्लिके, हा निषद राजाचा युवराज नल आहे. हाच माझा पती. मी याला मनाने वरले आहे. त्या चित्राकडे पाहत दमयंती निद्राधीन झाली. भल्लिकेने आवाज न करता ते चित्र सम्राज्ञी चारुमतीच्या दालनात नेले. भल्लिके, हे कुणाचे चित्र आहे? हा कुणी देव किंवा गंधर्व असावा. असे रूप मानवांच्यात मी कधीच पाहिले नाही. आजपर्यंत 100 तरी राजपुत्रांची चित्रे मी दमयंतीला दाखविली आहेत. ते राजकुमारही रूपांनी गुणांनी उणे नव्हते. पण हे रूप, हे पुरुषत्व, चेहऱ्यावरची नम्रता कुठल्याच राजकुमारात नाही. असा देखणा गुणवंत शूर जामात मला मिळाला तर मी धन्य होईन. देवी, राजकुमारी दमयंती पुष्करणीजवळ बसली होती तेव्हा एका अत्यंत शोभनीय सुवर्णहंसाने केलेल्या वर्णनावरून दमयंतीने हे चित्र रेखाटले आहे. देवी, हा आहे कुमार नल, निषद देशाचे सम्राट वीरसेन आणि राणी वसुमती यांचा सुपुत्र. दमयंती युवराज नलावर अनुरक्त झाली आहे. देवी मनाने तिने यालाच वरले आहे. भल्लिके, हे चित्र घेऊन जा आणि दमयंतीच्या दालनात नेऊन ठेव आणि उद्या सकाळी तिला माझ्याकडे पाठव. जशी आज्ञा देवी. दुसऱ्या दिवशी सकाळी दमयंती चारुमतीच्या प्रासादात आली. माते, प्रणाम. कल्याणमस्तू. दमयंती, तू काढलेले चित्र मला भल्लिकेने दाखवले. युवराज नल खरोखरीच तुला शोभणारा आहे. लवकरच तुझे स्वयंवर होणार आहे. त्यावेळी तू नलाला निवडू शकतेस. अधोमुख होऊन दमयंती म्हणाली, माते, मी मनाने युवराज नलाला वरले आहे. मग स्वयंवराची काय आवश्यकता आहे? दमयंती, उपवर कन्येचे स्वयंवर करणे ही रूढी आहे. ती मोडून चालत नाही. या निमित्ताने देशोदेशींचे राजे राजकुमार येतात. त्यांच्या एकमेकांची भेटीगाठी होतात. राजकारणाच्या उलाढाली होतात. शेवटी उपवर मुलगी एकच वर निवडते. परंतु सर्व राजांना बोलवायची प्रथा आहे, ती मोडून चालणार नाही. कुणाला माहीत, कदाचित कुमार नलापेक्षा देखणा शालीन एखादा राजकुमार तुझ्या मनात भरेल. माते, ते कदापि शक्य नाही. नल हाच माझा पती होणार असा मी पण केलेला आहे. तथास्तु.